नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शिल्पा डिझायनर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग वगैरे तो आपण सगळं दररोजच पाहतो, पण आपल्याला मशीनचं पण थोडंफार काम आलं पाहिजे ना. सध्या माझ्या जॅकच्या मशीनमध्ये ना बॉबिन भरत, हे बघ बॉबिन भरताना बॉबिन भरत नाही आहे. तर यासाठी काय करायचं आहे आपल्याला ते आपण बघूया. सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला, हे 4 नट खोलून घ्यायचे. 1 2 3 हे 4 नट खोलून घ्यायचेत आपल्याला. आणि नट व्यवस्थित ठेवायचे, इकडे तिकडे पडू द्यायचे नाहीत, कारण आपल्याला परत ते नट लावायचे. घाबरायचं काहीच कारण नाही, कारण मी सुद्धा पहिल्यांदाच करते हे. मला पण हे जॅकवाल्या ज्यांच्याकडून आपण मशीन घेतली त्यांनी मला हे सांगितलेलं आहे. कारण छोट्या मोठ्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत ना. हे बघा, ह्याच्यामध्ये जे असते ना, ह्याच्यामध्ये एक लब्बर असते, लब्बर ते तुटलेलं आहे, शायद आतमध्ये पडले. हे बघा, दिसते का तुम्हाला? बघा, मी काढते. हे बघा, हे रबर तुटलेलं आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, नवीन रबर घ्यायचं आहे आणि फक्त ह्याच्यामध्ये घालायचं. ह्याच्यामध्ये व्यवस्थित घालायचं आहे. खूप सोपं आहे. आणि हे बघा, लावून झालं आहे, व्यवस्थित लावून झालं आहे. आणि आज आपल्याला जसं आहे ज्या परिस्थितीत आपल्याला लावून घ्यायचं. काळजी करायची कारण नाही. हे बघा, प्रत्येक नटापाशी त्यांनी एक खाचा दिलेलाच आहे. तर बिलकुल काळजी करायचं गरज नाही, चुकणार बिलकुल नाही आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा. आणि आपण मशीन चालू करून बघू की आपण सक्सेसफुल झालोत का नाही ते. हे बघा, आता आपण चालवून बघू की बॉबिन चालते का नाही. हे आपण सक्सेसफुल झालेलो आहेत मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या महत्त्वपूर्ण असेल तर शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच, धन्यवाद.